आपण जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात आहोत आणि आपण या लेंडे स्थळावर जी घटना दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणी आहोत। अतिशय निर्जन असा हा शेतीचा परिसर आहे। या लेंडे स्थळावर या आरोपीने कशा प्रकारे त्या चिमुकलीला आणलं असावं, कारण आपण पाहणार आहोत आपल्याला चालता देखील येत नाही आहे। ऊसाचं शेत आहे, याच वावरातून त्यांनी सायकल इथे कुठेतरी लावली असावी आणि तो त्या चिमुरडीला सायकल चालवतो असं सांगून तिला आमिष दाखवलं सायकल चालवण्याचं आणि अशा पद्धतीने तिला आणून या ऊसामध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले आणि तिथंच तिची हत्या केली। कशा प्रकारे तिची हत्या झाली असेल हे आपण कल्पना करू शकतो। आपण पाहू शकतोय की माझ्या पाठीमागे जर तुम्ही आलात तर अतिशय रस्ताच नाही आहे, शेतातून आपण जातोय, आपण पाहतोय आपल्याला कल्पना येईल अशा प्रकारे आपण जर या रस्त्यातून आलो तर आपण चालूही शकत नाही, कारण या बाजूला ओढा आहे। आपण पाहतोय की ओढा आहे इकडे, अशा प्रकारे हा रस्ता आणि ज्या ठिकाणी या आरोपीने मुलीवर अत्याचार केला आहे तो स्पॉट देखील आपण आता पाहणार आहोत। 22 वर्ष वयाच्या नराधमाने एका चिमुरडीवर अत्याचार केला। चौथीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका लहान बालिकेवर तिला सायकल शिकवतो म्हणून तिला खोटं सांगून तिला या निर्जन स्थळी आणलं आणि आपण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाला, तिचा खून करण्यात आला, तिला संपवण्यात आलं, तिची हत्या करण्यात आली, त्या स्पॉटला आहोत आपण पिंपळवंडी लेंडेमाळा येथे आणि आपण या स्पॉटवर पाहतोय की ही घटना कशी घडली याबाबत आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत। येथील नागरिक प्रत्यक्षदर्शी जे काल शोध कार्यात होते ते सोपान लेंडे आणि या परिसरातील काही ग्रामस्थ याचं काय म्हणणं आहे नेमकं त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। कशी घटना घडली आहे ही दुर्दैवी घटना आपण जाणून घेणार आहोत। ह्या स्थळावर त्या बिचारीला पाहिलं इथं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात असं होते, सांगायला वारंवार सांगायला सुद्धा आता त्रास होतो या गोष्टीचा एवढा। म्हणजे काल आमच्या सगळ्यांनी डोळ्यांनी ज्या वेळेला पाहिलं अक्षरशः म्हणजे ते शब्द पण मी वापरू शकत नाही, अशा अवस्थेत ती मुलगी इथं पडलेली आहे। म्हणजे एवढी वाईट आणि लांबून पाहणं दुसऱ्याच्या घरात घडलेलं ही गोष्ट वेगळी असते। ज्या वेळेला माझ्या गावात माझ्या वस्तीवर अशी घटना घडते त्यावेळेला हृदय पिळवटून टाकणारा तो प्रसंग होता कालचा। म्हणजे नको वाटलं बुवा असं, ते कधी कधी असं वाटतं परमेश्वर अशी लोकांना जन्म तरी का देतो बिचाऱ्या। म्हणजे एखाद्या बारीक लहान मुलीला जिने अजून जगाची म्हणजे पाहिलंच होतं नाही जग, तिला लगेच अशा कृत्य करून मरणाची वेळ यावी याच्यासारखं या मानव जन्मात तरी मला वाटतं अशी लोक कधी येऊ नये। हे अशी दुसऱ्या जनावराच्या जन्माला आले ना तरी म्हणजे समाधान वाटेल, पण मानव जन्मात ही लोक नको आहेत अशी। याच्यानंतर माऊली शेठ बोलतील, मला यांना बोलतील। डिपार्टमेंटची 2 लोक तिथं होती, डिपार्टमेंटच्या लोकांनी त्यांच्या वरची सगळी लोक तिथं होती, पण डिपार्टमेंटचं असं सांगण्यात आलं आम्हाला का आमचा संशय ह्या पोरावरती आहे। तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तुमच्या संशयानुसार तुम्ही तुमची चौकशी करा, आपण CCTV चेक करू। आम्ही गणेश कुलसुंदर म्हणून ग्रामपंचायत सदस्य तिथले त्यांच्या बंगल्यामध्ये CCTV चेक केले, पण CCTV मध्ये आम्हाला एकदा तो दिसला, तो आमच्याबरोबर CCTV चेक करायला खुर्चीवर बसून राहिला। खुर्चीवर बसला त्याच्यानंतर तो म्हणायचा मी सायकलवर चाललोय, असं चालू तसं चालू, तो सांगायचा डिपार्टमेंटच्या माणूस CCTV चेक करतोय। त्याच्यानंतर त्याचा एक असं सांगण्यात आलं का मी लेंडेसमध्ये लेंडेंच्या घरी गेलो होतो असं सांगितलं त्यांनी फक्त। जर तो घरी गेलाय तर आमचे सोपानदादा लेंडे यांचं घर रस्त्याच्या त्या कडावरती आहे, तिथं आहे, तर त्यांच्या बंगल्यापासून जर गेला असेल तर ते CCTV मध्ये कॅच झाला पाहिजे जाताना येताना कधीतरी। म्हणून ती शंका आल्यावरती साहेब डिपार्टमेंट वगैरे आम्ही सगळी यांचे CCTV चेक करत होतो। तो जाताना पण दिसत नाही, येताना पण दिसत नाही, याचा अर्थ तो काहीतरी खोटं बोलतोय। मग डिपार्टमेंटने त्यांच्या याच्यानुसार कामानुसार पद्धतीनुसार त्याला घेतलं। त्याला मला वाटतं साधारणतः 7:30-8च्या दरम्यान त्यांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची सगळी चौकशी केली। चौकशीतून तो स्वतः त्याने गुन्हा कबूल केला का माझ्याकडून असं झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे आलो। पण या गोष्टीमध्ये डिपार्टमेंटचं सहकार्य आम्हाला भरपूर लागलं, आभारी ज्यांचं आम्ही।